आज आपण 371 महाराष्ट्र व गुजरात राज्याबाबत विशेष तरतूद हे अनुच्छेद बघणार आहोत। आज खऱ्या अर्थाने भारतीय संविधान पारायणाचं सलग 226वं पुष्प आहे आणि हे 226वं पुष्प आज दिनांक 22 मार्च 2022 ला आपण विवेचन करत आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत। काही विशिष्ट राज्यांमध्ये जेव्हा काही तरतुदींची विशेष तरतुदींची गरज असते तेव्हा केंद्रीय पातळीवर या गोष्टीचा विचार आपले महामहिम राष्ट्रपती हे करतात आणि राष्ट्रपतीला त्या दृष्टीनं जे अधिकार असायला पाहिजे त्या अधिकाराबद्दल भाष्य करणारं हे अनुच्छेद 371। आतापर्यंत आपण 370 अनुच्छेद जेव्हा आपण अभ्यासला त्याच्यावर सर्वसाधारण आपण 4 पुष्प हे प्रश्नोत्तरासाठी खर्ची घातले, कारण प्रश्न होते आणि प्रश्न असल्यानंतर त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे। त्याच्याबद्दलचा जो काही एक मतप्रवाह आहे जो रिअलिझम कडे जातो, म्हणजे सत्यवर्धक किंवा सत्यशोधक अशा मतीकडे जो प्रवाह जातो त्यानुसार आपण त्याची उत्तरं सगळ्या प्रश्नांची देण्याचा प्रयत्न केला। आणि तो प्रयत्न करत असताना परत एक असे प्रश्न येतच राहिले, एक करून छोटे छोटे प्रश्न येतच राहिले, परंतु ते सर्व प्रश्न विचारात जर घेतले तर एकंदर या 4 पुष्पांमध्ये आपण जे काही विवेचन केलेलं आहे, काही विद्यार्थी त्यापैकी 1 किंवा 2 पुष्पांना हजर नव्हते। त्यांना माझी विनंती आहे की जे प्रश्नोत्तराची 4 पुष्प सलग आपण गुंफली, त्याच्या 221वं पुष्प आहे, 222वं आहे, 223वं आहे आणि 224वं आहे। या 4ही पुष्पाचा जर एकत्रित आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याची राजकीय प्रशासकीय पार्श्वभूमी, त्याची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी हे सगळी लक्षात येते। त्याशिवाय तिथलं विशिष्ट कल्चरल बॅकग्राऊंड लक्षात घेऊन ज्या पद्धतीने तिथे राजकारणाचे पवित्रे खेळण्यात गेले, तिथली टोपोग्राफी, तिथली जिओग्राफी याचा विचार करता जे काही राजकारण खेळण्यात आलं त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणी शक्तींचा किती प्रभाव वगैरे बाबतचं आपण सविस्तर विवेचन त्याच्यामध्ये केलेलं आहे। सरतेशेवटी आपण एक पूर्ण पुष्प प्रश्नोत्तराच्या अभ्यासामध्ये काश्मीर फाईल्स याच्यावरती पण लावलं। आज भारतभरामध्ये त्याच्यावर बराचसा ओहापोह, खूप लोक आपापले विचार मांडतात आहे। विचार मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, ते त्यांनी निश्चितपणे मांडावं, पण घटनेचं जे स्वतंत्र समता आणि एकात्मता ह्याचं जे तत्व आहे त्याचा विचार ठेवून त्या एकात्मतेमध्ये जे समाविष्ट आहे त्या समाविष्टतेमध्ये भारत हे नाव फार प्रमुख आहे आणि भारतीय लोकांचा धर्मग्रंथ हे भारताचं संविधान, या संविधानाने समावेशक असं सूत्र गुंफून तुम्हा सगळ्यांना एका किमान समान पातळीवर आणण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या संविधानिक लोकशाही मूल्याला प्रमाण मानून जर आपण त्याच्यावर आपलं मत मांडत असू तर मला वाटतं ते अधिक संयुक्तिक व संविधानिक होईल। किंबहुना संविधानाच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला आपली मतं मांडायची आहे ते स्वातंत्र्य निश्चितपणे आहे, पण ते करत असताना आपण खऱ्या अर्थाने कुठे जात आहोत, खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्याला बगल देऊन आपण एकाधिकारशाही किंवा एखादा धर्म प्रेरित राष्ट्र, एका धर्माचंच राष्ट्र व्हावं, ज्या चुका पाकिस्तान सारख्या देशांनी केल्या आणि आज पाकिस्तान कोणाच्या तरी कुबड्या, कोणाच्या तरी मदतीशिवाय चालू शकत नाही असा विकलांग देश जगाच्या पाठीवर आहे, तसं मॉडेल आपल्याला व्हायचं नसेल तर आपण संविधानिक लोकशाहीला प्रमाण तत्व मानूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करणं भाग आहे आपल्याला। ज्याचा त्याचा प्रश्न आहे, इथं विचाराचं स्वातंत्र्य आहे, ते त्यांनी करावं, पण येणारा काळ हा तुम्हाला काहीतरी खुणावतोय। जगभरात जे रणधुमाळी आर्थिक बाबतीत, एकंदर सामाजिक बाबतीत, एकंदर युद्धखोरीच्या बाबतीत लादली जात आहे, त्या दिशेला जाऊन आपण आपला विध्वंस तर ओढून घेणार नाही ना, असा प्रश्न
या ठिकाणी निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना घटनापीठासमोर जो काही चर्चा वादविवाद झाले त्याच्यातून हे सगळे प्रावधान हे सगळे प्रघात निर्माण करण्यात आले आणि ते प्रघात कायदेशीररित्या संविधानामध्ये नमूद केल्यानंतर संविधानाला तितकी मोकळी सुद्धा दिली गेली. म्हणजे 368 अनुच्छेद आपण संविधान बदलाबाबतचं जे बघितलं त्या बदलामध्ये कशी प्रक्रिया असते एवढंच जरी असलं तरी ते बदल किती किती कशा प्रकारचे झालेले आहे त्याच्यावरही आपण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जवळपास 3 पुष्प खर्ची घातली आणि त्याचा विचार केला की बदल हे कशासाठी आणि बदल हे करावे लागतात. घटनेने समावेशकता केलेली आहे म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये येईल असं नाही, तर वेळोवेळी काही काळ परत्वे गरजा निर्माण होतात. येणाऱ्या पिढ्या, येणारा समाज, येणारी आधुनिकता, येणारी आंतरराष्ट्रीय समीकरणं हे तुमच्या समोर जेव्हा आव्हानं निर्माण करतात तेव्हा त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपली संविधानिक लोकशाही मूल्य अबाधित ठेवण्यासाठी तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं जे प्रावधान आहे त्याचा वापर करून 370 मध्ये जे काही घटना बदल करायचे होते 370 कलम हटवण्याचा अर्थ नेमका काय होतो याच्यावरही आपण विवेचन केलं. हा 370 लागू का झाला होता, 370 कुठल्या परिस्थितीमध्ये लादला गेला होता याच्याही बाबतचं विवेचन आपण केलं. आता आपण पुढे 371 आजच्या पुष्प क्रमांक 226 मध्ये बघत आहोत. तो असा आहे की काही राज्यांसाठी त्याच्यामध्ये विशेषतः आसाम असेल, नागालँड असेल, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, या राज्यांची काही वैशिष्ट्य आहे. ही वैशिष्ट्य अशी आहे की जेव्हा भाषा वार प्रांत रचना निर्माण करण्यात आली त्यावेळी काही ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट म्हणजे एकाची सावली दुसऱ्यावर दाटीवाटीने जर लोक उभे राहिले तर एकाची सावली दुसऱ्यावर, दुसऱ्याची तिसऱ्यावरही पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही प्रांत जे आधी ब्रिटिश डोमेन इंडियामध्ये निर्माण झाले होते त्या प्रांताची तोडमोड करण्यात आली. डिस्ट्रिक्ट आणि जिल्हा हे एक प्रमाण युनिट समजून किती जिल्हे कुठल्या राज्यात कशा प्रकारचे असावे याची नवी पुनर्बांधणी ज्याला आपण म्हणू अशी करण्यात आली आणि त्या बांधणीमध्ये एखादा प्रांत जो दुसऱ्या डोमेन खाली अधिपत्यामध्ये होता तो आता एका नवीन डोमेन आणि नवीन अधिपत्याखाली गेलेला आहे असं जेव्हा आपलं झालं तेव्हा त्या भागावर इतर भागाच्या मानाने काही अन्याय होणार नाही याबाबत काळजी घेण्यासाठी भारतीय संविधानामध्ये 371 अनुच्छेद आणलेला आहे. आणि विशेष म्हणजे या 371 ची खासियत अशी आहे की तो भाग त्या राज्यातला त्यांनी विशेषत्वाने नमूद करून त्याच्याबद्दलचं प्रावधान काय असलं पाहिजे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 371 आपण वाचतो आहोत. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतुदी. याला एक सेपरेट स्पेशल दर्जा देऊन या विशेष तरतुदी देण्याचा प्रयत्न संविधानाने केलेला आहे. संविधानाच्या 371 अनुच्छेदामध्ये समभाग 2 असं म्हणतो की या संविधानात काही असले तरी महाराष्ट्र किंवा गुजरात या राज्यांबाबत काढलेल्या आदेशाद्वारे राष्ट्रपतीला पुढील गोष्टींसाठी राज्यपालावर कोणतीही विशेष जबाबदारी सोपविण्याची तरतूद करता येईल. बेसिकली 371 हे राष्ट्रपतीला दिलेल्या अधिकाराची वाच्यता करतं आणि त्या अधिकाराबरोबरच राज्यपालावर जबाबदारी सोपवली जाईल म्हणजे राज्यपालाला ती संविधानिक जबाबदारी म्हणून दिली जाईल. ती काय असेल तर नंबर 1 आहे, 3 भाग आहे याच्यामध्ये. त्याच्यात पहिला भाग आहे विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र किंवा यथास्थिती. आता हा जो किंवा यथास्थिती शब्द आहे तो आपण प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घेऊ की विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र किंवा यथास्थिती, त्याचप्रमाणे गुजरात मधलं सौराष्ट्र कच्छ व उर्वरित गुजरात यांच्यासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करून त्यापैकी मंडळाच्या कामकाजाचा अहवाल दरवर्षी राज्य विधानसभेसमोर ठेवला जाईल अशी तजवीज करणे. ही संविधानिक जबाबदारी कोणाची? ही संविधानिक जबाबदारी राज्यपालाची. कोणी त्यांना दिली, कुठल्या अधिकारामध्ये दिली? तर अनुच्छेद 371 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकाराप्रमाणे भारताच्या राष्ट्रपतीने त्यांना दिली.
विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र, यथास्थिती. आता ही यथास्थिती आपण लक्षात घेऊया. यथास्थिती असं म्हटलेलं आहे, म्हणजे किती विचार संविधानाने याबाबत केला आहे की मराठवाडा आणि विदर्भ हे ठीक आहे, प्रांतच झाले, वेगळे भौगोलिक खंड झाले. मराठवाड्याबद्दल सांगायचं म्हणजे हा जो भाग आहे मराठवाडा, मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा भाग असल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी उर्दूचं प्राबल्य, इस्लामिक बांधवांची संख्या जास्त प्रमाणात असलेला हा भाग आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे पर्जन्य दृष्टीनं बघितलं, पाऊस पाण्याच्या दृष्टीनं बघितलं, हवामानाच्या दृष्टीनं बघितलं, भौगोलिकतेच्या दृष्टीनं बघितलं, तर त्या भागाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि असा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग जर महाराष्ट्राचा भाग झाला असेल तर महाराष्ट्राचा विकास आराखडा होत असताना मराठवाड्याला यथोचित न्याय मिळेलच त्याची गॅरंटी नाही. आणि म्हणून मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ असणं आवश्यक आहे. मराठवाड्याचा विकास झालाच पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या हाकाट्या आपण ऐकतो त्याचं कारण हे आहे की मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा अधिकार हा राज्यपालाला देण्यात आलेला आहे. विदर्भाबाबत, विदर्भाचा बराचसा भाग हा आंध्र प्रदेश जो आहे त्या अनुषंगाने असलेल्या सीपी अँड बेरार त्यावेळच्या ब्रिटिशकालीन डोमेनचा भाग होता. तसाच मध्य देश किंवा मध्य भूभाग, मध्य प्रदेश म्हणून जो एक सेंट्रल इंडिया, ज्याच्यात नागपूर ही प्रमुख राजधानी त्या ठिकाणी होती, त्या मध्य प्रदेशचा काही भाग विदर्भ म्हणून महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. भाषिक प्रांतवार रचना या हिशोबाने त्यावेळी ही जी रचना झाली, त्या रचनेमध्ये विदर्भाला वेगळा स्वायत्त दर्जा देण्याचा प्रयत्न विकासाच्या माध्यमातून संविधानाच्या 371 अनुच्छेदासाठी विदर्भ आणि मराठवाडा यांच्यासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन, संविधानिक ड्युटी ऑफ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्र, आता मराठवाडा आणि विदर्भ सोडल्यानंतर महाराष्ट्र जर बघितला तर प्रामुख्याने परत 2 किंवा 3, म्हणजे यथास्थिती काय शब्द आहे आपल्या लक्षात यावा म्हणून 3 उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला तर हे 3 भाग आपल्या लक्षात येतात. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्र हा प्रमुख भाग राहिला. विदर्भ आणि मराठवाडा जर इकडून सोडला तर पश्चिम महाराष्ट्र सुरू होतो. आणि त्यानंतर कोकणचं विकास मंडळ वेगळं असावं यासाठी सुद्धा प्रयत्न झाले आणि तो त्याप्रमाणे कोकण विकास मंडळ वेगळं करण्यात आलं. उर्वरित महाराष्ट्र यथास्थिती. त्याशिवाय एक महत्वाचं कॅरेक्टर महाराष्ट्रामध्ये आहे, ते म्हणजे मुंबई प्रांत हा त्यावेळचा वेगळा प्रांत होता आणि आजही ही देशाची आर्थिक राजधानी म्हणूनच ओळखली जाते. तेव्हा या शहरासाठी, या महानगरासाठी काही विशेष प्रावधान असलं पाहिजे, म्हणून मुंबई सुद्धा हा एक प्रांत आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणामध्ये मुंबईचा समावेश आहेच, पण मुंबई बाय कॅरेक्टर एक वेगळं आस्थापन आहे आणि ही आस्थापना तिचं वेगळंपण जपण्यासाठी आपल्याला मुंबईला वेगळा दर्जा देण्याची तरतूद या ठिकाणी करणं भाग आहे. तसे अधिकार राज्यपालांना आहे आणि म्हणून तिथे यथास्थिती या शब्दाचा अर्थ लागतो. यथास्थिती म्हणजे जशी स्थिती असेल त्याप्रमाणे. आता यथास्थिती जर उद्या बदलली आणि अजून याच्यामध्ये काही वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचं अजून काही भाग करण्याचा प्रयत्न झाला तर तोही होऊ शकतो, कारण कोल्हापूर, सोलापूर हा बेल्ट, मानदेश जर आपण बघितला तर हा एक वेगळा बेल्ट पडतो. म्हणजे यात अजूनही एखादा भाग जास्त अविकसित राहिला असेल, त्याचा विकास त्यामध्ये झाला नसेल, तर तीही तरतूद करण्याची जी मुभा आहे ती राज्यपालांना या 371व्या अनुच्छेदानुसार प्रदान करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे विकास मंडळ स्थापन केल्यानंतर त्या विकास मंडळाचा वार्षिक अहवाल दरवर्षी, त्या विकास मंडळाचा वार्षिक अहवाल हा विधानसभेसमोर ठेवला जाईल आणि हे सुद्धा जबाबदारी राज्यपालांची असणार. विकास आराखडा ठेवला जाईल, अहवाल ठेवला जाईल, म्हणजे नेमकं काय ठेवलं जाईल की विकासासाठी काय काय गरज आहे, कुठल्या बाबतीत हा विकास खोळंबला आहे किंवा अडथळा निर्माण झाल्यामुळे हा विकास योग्य प्रकारे होऊ शकला नाही, याची वाच्यता करून त्या
विकासाच्या कामासाठी काय निधी देण्यात आलेला आहे, त्या निधीप्रमाणे कुठल्या विशेष यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि वर्षभरामध्ये त्या यंत्रणांनी काय काय उपयुक्त कामं केली आणि त्याचा प्रभाव किती पडला, विकास किती टक्के झाला, किती अजून भाग दुर्लक्षित आहे, किती झाला नाही, याबद्दलचा लेखाजोखा, एक ऑडिट रिपोर्ट ज्याला आपण म्हणू. विकास मंडळ म्हटलं की पैशाची खेळ आला, पैसा म्हटलं की ऑडिट आलं, अकाउंट आलं. या सगळ्यांचा अहवाल दरवर्षी राज्याच्या विधानसभेसमोर ठेवणं आवश्यक आहे. दुसरं आहे, संबंध राज्याच्या गरजा साकल्याने लक्षात घेऊन, पूर्ण राज्याच्या गरजा साकल्याने कलेक्टिव्हली लक्षात घेऊन उक्त क्षेत्रावरील विकास खर्चासाठी निधीचे समन्याय वाटप करणे. आणि तिसरं, संबंध राज्याच्या गरजा साकल्याने लक्षात घेऊन उक्त सर्व क्षेत्रांबाबत तंत्र शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी पर्याप्त सोयी व राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नोकरीची पर्याप्त संधी उपलब्ध करणारी समन्याय व्यवस्था करणे. 3 ते 4 गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, खर्चाचं समन्याय वाटप. गरजा लक्षात घेऊन समन्याय वाटप म्हणजे असं आहे की पूर्ण महाराष्ट्र, तिथे असलेला विकासाचा आराखडा, त्याच्यामध्ये इतर भागाला, उर्वरित महाराष्ट्राला किंवा यथास्थिती निर्माण झालेल्या काही भूभागाला जे काही तरतूद आपण केलेली आहे त्या समन्याय पद्धतीने. आता ही तरतूद जर आपण लोकसंख्येच्या मानात विचारात घेतली असेल, क्षेत्रफळाच्या मानात विचारात घेतली असेल किंवा तिथे असलेल्या सोयी सुविधा त्या बाबतीत विचारात घेतली असेल, उदाहरणार्थ गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये जर बघितलं तर बहुसंख्य जंगली भाग आहे, तिथं आदिवासी बांधव फार मोठ्या प्रमाणात राहतात. तर त्यांना समन्यायिक पद्धतीने लाभ मिळावा त्यासाठी पैशाची तरतूद केली पाहिजे. हे क्रमांक 1 आहे. दुसरं आहे तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण. तंत्र शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट्स, टेक्नॉलॉजिकल संस्था ज्याच्यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंग किंवा ITI याचा संबंध येतो, अशा काही संस्था ज्यामुळे तिथल्या युवकांना, विद्यार्थ्यांना नोकरीच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, अशा प्रकारचे तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण. व्यावसायिक प्रशिक्षण या संस्था प्रत्येक अशा विकास मंडळाचा अविभाज्य भाग आहे. त्या ठिकाणी आपल्याला लोकांना वेगळ्या प्रकारे व्यवसायासाठी प्रशिक्षित करणं भाग आहे. जी कौशल्य छोटी छोटी कुटीर उद्योग आपण ज्याला म्हणतो, ज्यावर खऱ्या अर्थाने अनऑर्गनाइज सेक्टर ऑफ इकॉनॉमी इन एंटायर स्टेट ऑफ महाराष्ट्र और इंडिया, यू कॅन से, भारतामध्ये सगळीकडेच ही परिस्थिती आहे की जे छोटे मोठे हात उद्योग करणारे लोक आपल्या राज्यामध्ये राहतात, मग त्याच्यात विशिष्ट जाती जमातीचे, अनुसूचित किंवा मागासवर्ग याच्यात राहणारे लोक, भटके विमुक्त राहणारे लोक, त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल काही विशिष्ट प्रशिक्षण द्यायचं असेल, उदाहरणार्थ कुंभार जेव्हा मटकी बनवतो मातीच्या याच्यात, तिथे एक नवीन कौशल्य त्याच्यामध्ये डेव्हलप होतं. सोनार जेव्हा आपलं सोनार काम करत असतो, त्याच्यामध्ये नवनवीन कौशल्य दर दिवशी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उगवत असतात. ही सगळी कौशल्य आपल्या लोकांना, तिथल्या लोकांना शिकली पाहिजे, त्यांनी त्याची माहिती घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांची उत्पादन क्षमता आणि नफा हा वाढेल आणि विकास नावाचं लेबल तिथे लावता येईल. यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण हा अविभाज्य भाग समजलेला आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण. शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये जर आपण फोड करून त्याचा विचार गहनतेने करतो म्हटलं तर जे शिक्षण आपण घेतो, उदाहरणार्थ शाळेमध्ये 10वी पास झाला, 12वी पास झाला, आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, ग्रॅज्युएट झाला, त्याचं आपल्याला सनद मिळते आणि आपण ते सर्टिफिकेट घेतो. पण घेतलेलं शिक्षण जर हे व्यवसायाभिमुख करायचं असेल, त्याच्यातून व्यापार उदीम निर्माण करायचा असेल, तर त्या शिक्षणावर एक वेगळी प्रक्रिया व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ BSc झालेला माणूस जेव्हा शिक्षक बनू इच्छितो तेव्हा DEd म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हे एक व्यावसायिक प्रशिक्षण आहे. ते त्याला दिलं तर तो मास्तर होण्यासाठी किंवा टीचर होण्यासाठी सक्षम आहे. अशा प्रकारची जी शिक्षणावर होणारी प्रक्रिया आहे त्याला आपण
प्रशिक्षण म्हणतो. आणि इथं तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण असे शब्द भारतीय राज्यघटनेने वापरले आहे. त्याचं विशेष कौतुक असं नव्हे, पण आपण ह्या गोष्टी मान्य केल्या पाहिजे की संविधानाने किती प्रकारे काळजी घेतलेली आहे, वानवा आहे ती योग्य प्रकारे होणाऱ्या अंमलबजावणीची. जर याची अंमलबजावणी त्या दृष्टीने व्यवस्थित झाली तर आपल्या असं लक्षात येईल की ही अंमलबजावणी होत असताना आपण एक असं मूल्य धरून चालू की संविधानातली जी नैतिकता आहे ती खऱ्या अर्थाने आपण पार पाडली, खऱ्या अर्थाने राज्यपालांनी पार पाडली, खऱ्या अर्थाने भारताच्या राष्ट्रपतीने ती पार पाडली. काल एका पत्रकार प्रशिक्षण संस्थेमध्ये काही पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर हितगुज करत होतो, तेव्हा बहुसंख्य लोकांचा हा समज मला जाणवला की संविधानामध्ये काही असलं तरी हम करे सो कायदा किंवा आमच्या हातात जी अंमलबजावणी करण्याची हातोटी आहे त्याच्यावर सगळं संविधान निर्भर आहे. आणि हे अतिशय खरं आहे. विद्यार्थ्यांमध्ये, तेही पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची जागृती चेतना बघितल्यानंतर मला खरं तर आनंद झाला की आता लोक हा विचार करायला लागले की तुम्ही संविधानाला सरसकट दोष न देता संविधानामध्ये काय काय प्रावधान आहेत, काय काय तरतुदी निर्माण केलेल्या आहेत आणि या तरतुदीनुसार खरंच तसं होत आहे का, विकास महामंडळाबद्दल पण विकास झालाय का, तो विकास नाही झाला तर का झाला नाही, त्याची कारण मीमांसा कोण आहे, कशाची आहे, जनप्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी त्या भागातले आहे, त्या भागातले प्रशासक आहे, त्या भागातले शासकीय कार्यालय आहे, त्यांना याबाबत आपण जबाबदार धरू शकतो का. तर घटनेने तशी काही तरतूद केलेली नाहीये. घटनेने काही विकासाचं पॅरामीटर लिहून दिलेलं नाही. त्यांनी विकास हा शब्द वापरला, त्यातल्या त्यात जेवढं शक्य झालं तेवढा डिटेलमध्ये जाऊन घटनेने तिथे तरतुदीची मांडणी केली. त्यामध्ये विकास आराखड्यासाठी लागणारा निधी, त्याचं समन्वय वाटप हे संविधान सांगतं. तंत्र शैक्षणिक संस्था पाहिजे, व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पाहिजे आणि सरते शेवटी एक महत्वाचा शब्द वापरला आहे की राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नोकरीची पर्याप्त संधी उपलब्ध करणारी समन्याय व्यवस्था करणे. हा शब्द आणि हे वाक्य लक्षात घेता इथं म्हटलेलं आहे राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली. आता राज्य शासनाला जर पळकुटेपणा करायचा असेल आणि राज्य शासन म्हणत असेल की आम्ही या सेवा भरती किंवा हे संधी पर्याप्त करून देऊन विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या युवकांना न देता आम्ही ते काम कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर कुठल्या तरी खाजगी कंपनीला देऊन टाकतो किंवा खाजगीकरणाच्या माध्यमातून आम्ही शासन चालवतो, तर हे एक प्रकारे शासनाचं आपण अपयश समजायला हरकत नाही. त्या दृष्टीने शासनाला जाबजबाब विचारणं हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. संविधानिक लोकशाही प्रचूर असं कर्तव्य आहे. आणि म्हणून शासनाच्या सेवांमध्ये नोकरीची पर्याप्त संधी उपलब्ध करणारी समन्याय व्यवस्था करणे. इथं व्यवस्था म्हटलेला, इथं कुठली संस्था, इथलं कुठलं तिथं तंत्र शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण असा शब्द वापरला नाही, तर समन्याय व्यवस्था करणे. म्हणजे आता जे विद्यार्थी शिक्षण घेऊन निघतील, विदर्भ म्हणा, मराठवाड्यामध्ये किती इन्स्टिट्यूट आहे, किती इंजिनिअरिंगचे कॉलेज आहे, किती मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यावरून दरवर्षी आपण किती इंजिनियर आणि डॉक्टर्स निर्माण करतो, किती शिक्षक निर्माण करतो. ते केल्यानंतर त्यांचं व्यवसाय प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळतात का. आणि नोकऱ्या जरी मिळत असल्या तरी एक एमकॉम झालेला विद्यार्थी जेव्हा पेट्रोल पंपावर किंवा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी करतो तेव्हा तो खरंच त्यांनी शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या गोष्टीचा तिचा उपयोग करतो का. बॉटनीमध्ये एमएससी झालेला माणूस बँकेमध्ये कारकून लागलेला आहे, तो त्याच्या शिक्षणाचं तिथे उपलब्ध झालं का. म्हणून इथं शब्द वापरलेला आहे समन्याय, नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेल. म्हणजे एकंदर 371 आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं, गुजरातच्या बाबतीत कच्छ आणि सौराष्ट्र असे दोन प्रांत निवडले आहेत. जसे महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा, त्याशिवाय उर्वरित महाराष्ट्र आणि यथास्थिती हा शब्द विशेषत्वाने महाराष्ट्रासाठी सांगितला गेला आहे. तसंच गुजरातमध्येही हे मॉडेल आपण लावू शकतो. नागालँड असेल, ज्या ज्या तरतुदी आता आपण इथे पुढे बघणार आहोत त्या सगळ्यांमध्ये
एक तत्व प्रमाण आहे आणि म्हणून 371चा हा जो पहिला भाग आहे तो खरा या पूर्ण अनुच्छेदाचा मूळ गाभा आहे. तो आपण अशा रीतीनं लक्षात घेतला पाहिजे की काय काय जबाबदारी राज्यांना दिलेली आहे आणि राज्य खरंच त्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत नसेल तर राज्य शासनाने संविधानाभिमुख होऊन या गोष्टीचा विचार करावा, एवढंच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि पुढे आपण 371 अनुच्छेद जेव्हा बघतो तेव्हा 371 क हा नागालँड राज्याबाबतच्या विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. या संविधानात काही असले तरी एक नागांच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा, आता बघा हे महाराष्ट्रामध्ये नाही, नागालँडमध्ये धार्मिक आणि सामाजिक प्रथा आहे, कारण धार्मिक आणि सामाजिक प्रथा हा नागालँड मधला मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि तो ऍड्रेस करण्यासाठी आपल्याला तिथे अशा प्रकारच्या संस्था, नागा लोक, त्या प्रांतातले लोक, त्याची एक विशिष्ट संस्कृती, त्यांची विशिष्ट भौगोलिकता लक्षात घेता जर त्यांच्या विकासाचा आराखडा तयार करायचा असेल तर त्या विकासाच्या आराखड्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी प्रामुख्याने घ्याव्या लागतील. आणि हा शोध प्रबंध अमर्त्य सेन नावाचे जे अर्थशास्त्री, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्री आहेत, त्यांनी आपल्या शोध प्रबंधामध्ये असं वाक्य म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही एखाद्या माणसाच्या विकासासाठी त्याची भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थिती विचारात घेऊन आराखडा तयार करत नाही तोपर्यंत कुठलाही विकास आराखडा हा अपूर्ण आहे. हे अमर्त्य सेनचं नोबेल पारितोषिक विजेत्या एका विद्वान माणसाचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे, जे संविधानाला धरून आहे, ज्याच्यामध्ये संविधानाचं प्रतिबिंब आहे आणि संविधानात या वाक्याचं प्रतिबिंब पडलं असंही म्हणलं तर अजिबात वावगं होणार नाही. आणि म्हणून नागा लोकांचे धार्मिक व सामाजिक प्रश्न, नागांच्या रूढीप्राप्त कायदा व कार्यपद्धती, नागांच्या रूढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय देणे हे त्यात अनुस्यूत आहे, असे दिवाणी व फौजदारी न्यायदान, जमीन व तिच्यातील साधन संपत्ती याचे स्वामित्व व हस्तांतरण. अर्थात या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र राज्यासाठी विशेषत्वाने लागू असण्याची गरज नाही. याचा अर्थ त्या लागू नाहीत असं नाही, त्या लागू आहेत, पण 371 मुळात विशेष तरतुदीबाबत भाष्य करतोय. आणि म्हणून नागालँडचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन नागालँड राज्यासाठी आता हे जे 3-4 मी वाक्य वाचली त्या वाक्यानुरूप बाकीचे जे सगळे संस्थात्मक आराखडे किंवा संस्थात्मक स्ट्रक्चर, त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचे जे नियम किंवा त्याबद्दलची प्रावधानं जी असली पाहिजे, हे सगळे राज्यपालाकरवी करून घेण्यासाठी आपल्याला नागालँड राज्यामध्ये काय काय असलं पाहिजे, त्याच्यातल्या युत्सुंग जिल्ह्याचं प्रशासन हे राज्यपालाकडून चालवलं गेलं पाहिजे, असेही एक प्रावधान आहे. आता नागालँडचे लोक हे संविधान पारायण मराठीत असल्यामुळं त्याबद्दल समजू शकणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर डिटेल विवेचन करण्यात अर्थ नाही, कारण सविस्तर विवेचन हे समावेशकतेच्या दृष्टिकोनातून प्रस्तावनेच्या भागात जे करण्यात आलं तेच विवेचन इथे प्रमाण मानून आपण नागालँड या राज्याबद्दलच्या अशा विकास आराखड्याच्या तरतुदीचा इथे आपण आढावा एकत्रित अशा प्रकारे घेतलेला आहे. पुढे आपल्याला आसाम राज्याबाबत विशेष तरतुदी दिसतात. 371 ख हे अनुच्छेद आसाम राज्याबद्दल विशेष तरतुदी बद्दल भाष्य करतं. त्यानंतर 371 ग हे मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद म्हणून भाष्य करतं. त्याच्यामध्ये या संविधानात काही असले तरी राष्ट्रपतीला मणिपूर राज्याबाबत काढलेल्या आदेशाद्वारे त्या राज्याच्या डोंगरी क्षेत्रामधून निवडून आलेले व राज्याच्या विधानसभेचे सदस्य मिळून बनलेली व विधानसभेची समिती गठीत करण्याकरता तिची कार्य याकरता शासकीय कामकाजाच्या नियमात व राज्याच्या विधानसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमात आवश्यक ते फेरबदल करण्याचे अधिकार आहे. म्हणजे मणिपूर, आसाम, नागालँड ही जी सगळी राज्य आहे, पुढे आपण जर बघितलं तर 371 घ आंध्र प्रदेश बद्दलच्या विशेष तरतुदीवर भाष्य करणारं अनुच्छेद आहे. त्यानंतर आपण बघितलं तर दुसरी राज्य आहे आंध्र प्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे. आता आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठाबाबत का निवडलं गेलेलं आहे, कारण सीपी अँड बेरार च्या भागामध्ये ही विद्यापीठ फार मोठ्या
प्रमाणात त्या ठिकाणी होती आणि ती केंद्रीय विद्यापीठ म्हणून घोषित करावी, त्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 371 याच्यामध्ये सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतूद या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. एकंदर नागालँड, आसाम, सिक्कीम, नंतर राहिलेले महत्वाचे 2 राज्य म्हणजे मिझोराम राज्याबाबत विशेष तरतुदी, त्याच्यामध्ये 371 हा पोटभाग विचारात घेतला तर मिझोच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा, मिझोचं रूढीप्राप्त कायदा व कार्यपद्धती, जमिनीची मालकी व हस्तांतरण, मिझोचे रूढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय देणे आणि त्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायदान देण्याची व्यवस्था निर्माण करणे, म्हणजे थोड्याफार प्रमाणात जे नागालँडमध्ये तेच मिझोराममध्ये. त्यानंतर येतं अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश 371 मध्ये त्याचं प्रावधान दिलेलं आहे. आणि अरुणाचल प्रदेशचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की अरुणाचल प्रदेश हा चीनला लागून असलेला प्रदेश आहे आणि बरेच चीनी वंशाचे किंवा चीनी वंशापासून संकरित असलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण वेगळं प्रावधान असलं पाहिजे. त्यांनी सांस्कृतिक दृष्ट्या कसं भारताच्या एकात्मतेमध्ये समाविष्ट व्हावं त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. पुढचं अनुच्छेद 371 गोवा राज्याबाबत विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि सरतेशेवटी 371 याच्यामध्ये कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतूद या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. एकंदर जी राज्य आहे, ज्या राज्यांसाठी विशेष तरतुदीची गरज आहे अशी राज्य आहे कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नंतर सिक्कीम, आंध्र प्रदेश, नागालँड आणि गुजरात व महाराष्ट्र. त्यामध्ये आसाम आणि मणिपूर यांचाही समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. एकंदर 371 अनुच्छेद आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा विशिष्ट राज्यासाठी काय काय तरतुदी आहे याबाबतचं विवेचन याच्यामध्ये आहे. हे योग्य होईल की आंध्र प्रदेशमध्ये जर संविधानाचं पारायण होत असेल आणि तेलुगू भाषेमध्ये हे भाष्य होत असेल तर तिथल्या लोकांना ते जास्त उपयुक्त आणि महत्वाचं ठरेल. म्हणून त्या राज्याच्या विशिष्ट एक लहान लहान गोष्टीचा उहापोह टाळून संविधान पारायणामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला असताना आपण या ठिकाणची मूळ जी बैठक आहे ती लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मूळ बैठक या ठिकाणी अशी आहे की जी प्रांत भारतातला आपण म्हणतो की एकात्म भारताचं खरं बलस्थान काय आहे तर त्याची वैविधता. प्रत्येक भागामध्ये जे विविध संस्कार, संस्कृती, चाली, रीती, रूढी या आहेत त्या सर्व भागांमध्ये आपल्याला असं दिसेल की तिथे विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही तरतुदी विशेषत्वाने करणं भाग आहे. आणि त्या तरतुदी केल्याशिवाय अमर्त्य सेनचा दाखला जर आपण विचारात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की विकास हा केवळ पैसे देऊन होत नाही, तर विकास हा भौगोलिक आणि सांस्कृतिक प्राबल्य त्या ठिकाणचं लक्षात घेऊन केला जातो. नागा लोकांची जर विशिष्ट एखादी प्रथा असेल आणि त्या प्रथेप्रमाणे आपण त्यांना विकासाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट करून घेतलं नाही तर उद्या कदाचित नागांना असं वाटेल की हे निधर्मी राज्य आहे, धर्म मानत नाही असं राज्य आहे आणि शिवाय धर्माचंही स्वातंत्र्य आहे. आम्हाला आमच्या चालीरीतीप्रमाणे जर इथं न्याय मिळत नसेल तर आम्ही वेगळा धर्म आमचा आहे, नागा धर्म, म्हणून आम्हाला हा वेगळा धर्माचं आयडेंटिफिकेशन किंवा त्याचं शिक्कामोर्तब, रिकॉग्निशन हे राज्यघटनेने करावं अशा बद्दलचं आंदोलन होऊ शकतं. अशी आंदोलनं झालेली आहे. लिंगायत लोकांचं आंदोलन जे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहे त्याच्यामुळे लिंगायत हा वेगळा धर्म आहे असं घोषित करा. हा कारण हा पुरातन आहे आणि इतके वर्ष चालत आलेली ही चाली रीती रूढी आहे, त्यानुसार त्यांची मागणी तशी आहे. म्हणून तिथल्या व्यक्तींची जी सांस्कृतिक जडणघडण आहे तिला असलेल्या चाली रीती रूढी याप्रमाणे जे प्रघात त्या ठिकाणी चालू आहे त्यांना समाविष्ट करून आपण काय साधलं तर विकास साधला.
त्यांचा विकास झाला पाहिजे. सबका साथ सबका विकास असं जे घोषवाक्य आता केंद्र शासनाचं आहे, त्या दृष्टीने एक फार मोठी नैतिक जबाबदारी केंद्र शासनावर आणि त्याबरोबर हुकूम प्रत्येक राज्याच्या राज्यपालावर अनुच्छेद 371 आणि त्यामध्ये जेवढी पोटकलमं आहेत, जेवढी राज्य समाविष्ट केलेली आहे, विशेषत्वाने त्या सर्व राज्यांच्या राज्यपालांवर ही जबाबदारी आहे की अशा प्रकारची भौगोलिकता, अशा प्रकारची तिथली सामाजिक परिस्थिती, अशा प्रकारची तिथली सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेऊन, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारचे विकास आराखडे तयार करणं आवश्यक आहे. असे विकास आराखडे करून अवघेची धरू सुपंत एकमेका सहाय्य करू अशा प्रकारची भावना जी आहे एकात्मतेची, मानवतेची, ती वृद्धिंगत करणारं हे 371 व अनुच्छेद आहे. एक प्रश्न या ठिकाणी ऑनलाईन मला दिसतोय तो असा की हे करत असताना इतर राज्य त्याच्यामध्ये का समाविष्ट करण्यात आली नाही? कारण मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ही नवीन नवीन राज्य निर्माण झालेली आहे. त्या राज्य निर्मितीच्या याच्यामध्ये सुद्धा असे प्रकार होऊ शकतात. म्हणजे एखाद्या राज्याने आमच्यातलं असं एक विशिष्ट भाग आहे, त्याचं जसं बस्तर आहे मध्य प्रदेशमध्ये, तर त्याचं एक विकास मंडळ व्हावं अशा प्रकारची जर त्यांच्या विधानसभेमध्ये मांडणी करून एक ठराव पास करून, कायदा पास करून तो जर राज्यपालांच्या सहीनिशी त्यांनी राष्ट्रपतीकडे पाठवला तर अशी विकास मंडळ निर्माण केली जाऊ शकतात आणि अशा राज्यांमध्ये सुद्धा तरतुदी संविधानामध्ये निर्माण केल्या जाऊ शकतात. त्यासाठी आपल्याला 368 अनुच्छेद जे घटनेमध्ये बदल घडवून आणणारा अनुच्छेद आहे त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानुसार आपण घटनेमध्ये बदल करू शकतो. थोडक्यात असं की विकास हा एक महारथ आहे आणि तो चालत असताना रस्त्यामध्ये जे जे अनुभव येतात ते अनुभव तुमचे खरे शिक्षक असतात आणि अनुभवातून आपण शिक्षित प्रशिक्षित होऊन जेव्हा पुढे चालतो तेव्हा ज्या गोष्टी आज उपलब्ध नाही त्या उद्या नसणार नाही असं नाही, किंबहुना त्या असल्याच पाहिजे, पण तिथं विकास कोण्या कारणावर आवश्यक आहे, कशा प्रकारची तिथे पद्धत असली पाहिजे याबाबतचा सविस्तर अहवाल रिपोर्ट राष्ट्रपतींना सादर झाला तर हे होणं शक्य आहे. अशा रीतीनं आपण आज 371चा विवेचनाचा भाग इथे संपवतो आहोत. इथं पर या दृष्टीनं काही प्रश्न असले तर आपलं स्वागत आहे, आपण प्रश्न विचारू शकता. उद्या आपण 372 अनुच्छेद काही विशेष अडॉप्शन्स वगैरे बद्दलचं जे आहे त्याच्याबद्दलचा विचार करू. तुर्तास आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी थांबण्याची अनुमती मागतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.